लाल झाले बा आता. बसली बा फोन मग हे उडालता. कशी फोडणी का कशी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमच्या तिकडे नाही का 2-4 दिवस ना भरपूर पाऊस होता. पण मित्रांनो आताशी थोडा कसा तरी कमी झाला आहे मित्रांनो. आणि धुका पण भरपूर होता. आज आम्ही नाही का तुम्हाला बडदेची भाजी कशी राहते आणि बडदेची भाजी कोणती घ्यायची मित्रांनो. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये बडद्यामध्ये. तर एक सफेद बडदा आणि एक असा गबरा बाळा बडदा राहते. तर त्याच्यामधला एकच बडदा घ्यायचा म्हणजे ती भाजी नाही का कडकाड खात नाही, अशी नरडीमध्ये खाव खाव करत नाही मित्रांनो. तर चला मग मित्रांनो, तुम्ही नाही का व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तुम्हाला मी कोणती भाजी तोडायची आणि ती कशी बनवायची ते सांगणार आहे. तर हे पहा मित्रांनो, इथं आहेत बडदं ह्या बा. पण हे बडतेत नाही का मोठ्याला झालं ते. पण आपल्याला हेच घ्यायचं होतं मित्रांनो. पण हे निभार झालं त्यामुळं आपण हे घेत नाही. तुम्हाला दाखवतो आता कोणतं घ्यायचं नाही का, म्हणजे असं कवळं घ्यायचं आहेत मित्रांनो. तर हा तुम्हाला दिसत असेल याची दांडी. ह्या बा ही गबरी बाळ आहे बा. तर आपल्याला याचा दांडीवर ध्यान ठेवायचा. आणि नुसतं हे गबरं बाळ म्हणजे असं काळपाड गबरं बाळ नाही का, हिच्यामधलंच कवळं कवळं डिसं घ्यायचं म्हणजे असं पहिल्यांदा कवळं कवळं. ते कवळं तुम्हाला दाखवतो थांबा बरं का. तर पहा मित्रांनो, हा याचा कोंपा, याची पानं अशी खुल्ली नाही आहेत. बा हा कावळं आहे एकदम. तर आपल्याला नाही का हे असं कवळं कवळं घ्यायचं ते. हे बा असं असं तोडून घ्यायचं. तर आपल्याला असं काळे दांडीवालं कवळं कोंब अख्खं तोडून घ्यायचं मित्रांनो. आणि अजून तुम्हाला दाखवतं धावळा कसं येतं. तर मित्रांनो हा पहा, हा पण बडदाच आहे. पण हा याची दांडी आहे नाही का, ही दांडी आहे नाही का, ही दांडी सफेद आहे मित्रांनो. याला ना घ्यायचंच नाही मित्रांनो. धावळा दांडीवाला घ्यायचाच नाही. हाच खाव खाव करतो आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. हाय ना लय नरडीमध्ये कडकाड खातो येते. याला हातच नाही लावा, याला घ्यायचाच नाही. असा काळा गबरा बाळ आहे ना, ते कवळं कवळं कोंब तोडून घ्यायचं मित्रांनो. तर चला आता आम्ही चालू आहे ईश्वर पुढं चाला या बा. शोधित चालू आहे आता आम्ही शोधित. आणि मित्रांनो ह्या बडद्याचा फूल पण 1 नंबर येतात. तर तुम्हाला दाखवतो ह्या बा इथे नाही का 1 नंबर फूल आला आहे बडद्याला, ते दाखवतो तुम्हाला. तर पहा मित्रांनो बडद्याला किती मस्त फुलं आलं आहे, किती सुंदर फुलं आहे बा. हे बा काय भारी फुले हे बा. असं कवळं कवळंच घ्यायचं बरं का, पवन घ्यायचं म्हणजे ते घेणार नाही. तर मित्रांनो पहा, सगळे वावरा फुल होऊन कसं पाणी चालू आहे पहा, किती झुऱ्या निघाल्या ते. तर आम्हाला असं समोर जायचे भाजी वनगीत. आणि इकडं पहा मित्रांनो वावरं पहा किती फुल झालं ते. आणि रोपं पण आलेतच आता हे पहा, म्हणजे दिसतात हिरवी पहा. हे अशी कवळी भाजी घ्यायची मित्रांनो. तिथं वर पण भरपूर तिथं जातो आता. तर आता नाही का भरपूर भाजी सापडली आपल्याला. आता नाही का जाऊ घरी, कारण ती भाजी शिजाय बराच टाईम लागत आहे. पहा मित्रांनो आम्ही एवढी भाजी आणली हे बघ. तर आता ही भाजी ना पाण्यानं चांगली धुवून घ्यायची, एकदम मस्तपैकी धुवून घ्यायची. आता धुवून झाले काय करायचे, आता हे कापून घ्यायचे का बारीक. तर पहा मित्रांनो असे धुवून घ्यायचे मस्तपैकी आणि मग ते कापून घ्यायला लागते. अशी बारीक भाजी कापून घ्यायची बा. जितकी बारीक होईल तितकी चांगली. बारीक भाजी कापून घ्यायची मित्रांनो, म्हणजे मग शिजते पटकन.
हे बघा असे कापून घ्यायचे. आता ही 2-3 पाण्यानं घेतली धुवून, म्हणजे जास्त काव कावही करणार नाही, काहीच नाही. तुम्ही चांगली भाजी करून आले ना पण. हा आम्ही हे जी गबरी बाळे नाही का रे त्या दांड्या तीच तोडून आणले, सफेदवाली एकही नाही आणले आम्ही. नाही तर खायची काढ. नाही नाही, एकदम निवडूनच आणले सगळे. हे कुकरला घाल ना, कुकरला लाव म्हणजे पटकन शिजेल. म्हणजे कुकरमध्ये शिजत टाकले पटकन शिजल ना. पटकन नाही शिजेल आणि चांगलं शिजेल ना, चुलीवर लय टाइम लागेल शिजायला. हां हां. आणि मग ती फोडणी कधी द्यायची कुकरमध्ये? नंतर शिजून झाल्यावर फोडणी देऊ ना मागून. असं आहे का? बरं बरं, मग टाकवले मग शिजत पटकन. कशी भाजी शिजली चला पायाला. बचक बरं आता हवा निघाले ना सगळे निघाले. तर पहा मित्रांनो आता हे बा. हां तरी अजून दुखाट निघत आहे बरं का. आतमध्ये काय दिसत नाही, दुखत असं दिसत आहे. शिजले का भाई? शिजले ना? फार पाणी झालं का? आणि ते हुडकं शिजलं का? गेलं शिजून. हां फार हुडकं शिजवून गेलं तर फार. आणि आतमध्ये पहा मित्रांनो कसा पाणी झालं आहे. तर पहा मित्रांनो आता नाही काय ही भाजी नाही का आपल्या तांब्यांना पहा अशी घाटून घ्यायची. फार घाटून तिचं नाही का फार पाणी करून टाकायचं आहे बा. असे जोरात घाटून घ्यायचे म्हणजे नाही का भाजीचं आखा पाणी ते जे आपण हुडगं टाकलं होतं नाही का थोडंसं ते फार घाटून जातील. मस्तपैकी घाट भाजी तयार होईल आता या बा. घाटून घाट भाजी तयार करायची. चांगली 5-10 मिनटं घाटून घ्यायची मित्रांनो. आणि मित्रांनो पहा 1-2 चमचे नाही का तेल टाकून घ्यायचा. आता भरपूर तेल टाकून घेतलं आहे. आणि अजूनही ना फोडणी देताना तेल लागणार आहे आपल्याला. तर आता नाही का मिरची ते टाकून जिरे का तेव्हा जिरा टाकून घेतला. आणि अजून मिरचीनं हळद सगळं टाकून घ्यायचे. मित्रांनो कढई तापून गेली म्हणून ती खाली उतरून घेतली. आणि मग नाही का मसाला जळून जातं ती, त्यासाठी मग ही आयडिया केली, खाली उतरून घेतली. तर पहा मित्रांनो आता नाही का सगळा मसाला टाकून कढई डबल चुलीवरती ठेवून दिली. आणि मग आता याच्यामध्ये नाही का लगेच ती भाजी हे बा ही एक फोडणी झाली बरं का. पहा मित्रांनो आता ही एक बसली सिंगल फोडणी. आणि मित्रांनो आता पहा ही भाजी घाटेल भाजी नाही का दिली कढईमध्ये ओतून या बा. भाजी मस्त झाली बरं का. हां भाजी मस्त झाली. या सिंगलच फोडणीचा एवढा वास सुटला का रे. मस्त वास झालाय. तर आता ती दुसरी फोडणी द्यायची तिला तर लयच खतरनाक फोडणी बसणार आहे ही. इथे नाही का ठिकरे तापात घातले इथं ते दिसत नाही. काढ बरं. आता नाही का ही लसणाची फोडणी द्यायची मित्रांनो. त्यासाठी नाही का आपल्या नदीमध्ये नाही का राहते ती ठिकरी आपण घेऊन येते तिकडे तापात घालेले. हे बा आता इथं हे बा काढले. हे बा लाल झाले बा आता. हे बा दिसते ना हे बा चमच्यात सुद्धा लाल दिसते बा. आणि आता नाही का ही फोडणी लई खतरनाक. आणि इकडं पण लई उकळी आली बा. हे बा पहा मित्रांनो आता नाही का ही लसणाची फोडणी नाही का लय जबरदस्त बसणार आहे मित्रांनो. आता पहा
2-3 चमचे डबल तेल टाकून घेतला म्हणजे आधीचं 2-3 आता 2-3 आणि मग काय पाहिजे फोडणी. आय 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 आता बघा का मित्रांनो, ह्या बा आता बसली बा फोडणी. मग हे उडालता ह्या बा कशी फोडणी का कशी काय वाद चालाय रे फोडणीचा. लय मस्त म्हणलं बुकला खरं फोडणीचा वासच तसा चालाय खरंच. फार तोंडाला पाणी झालं मग. पण अजून भाकरी व्हायच्या ते मग जेवायचे. तर मित्रांनो आता नाही का वाढायचं चालाय काम. आता हे बा थाटा वाढून झाल्या का लगेच जेवाय बसणार आहे. आणि मग तुम्हाला सांगतो कसे झाले बडतीची घाटभाजी. लाईटे गेले नेमके. पार बिलकुल खाव खाव करीत नाही मित्रांनो. आणि भाजी इतकी गोड झाली ना अजून खाऊन लागतो. खरंच एकच नंबर झाले भाजी. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगतो. जर तुम्ही बड्डेची भाजी करीत असाल ना तर आंबाट याडांगी नाही का तिचं कवळं 2 डिसं जरी टाकलं ना त्याच्यामध्ये तरी खाजवायची कमी होते. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन बघत असेल ना मित्रांनो तर मित्रांनो सबस्क्राईब पण करून घ्या. आणि हाईप पण करीत चला. आणि एक मित्रांनो कमेंट पण लिहित चला. चला मित्रांनो व्हिडिओ इथं संपतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.